मंडळी, संस्कृती आणि सुधारणा हे दोन्ही शब्द काही वेळा एकाच अर्थाने खरं तर वापरले जातात. कधी कधी ते भिन्न अर्थानं उपयोगी पडले जातात किंवा त्याची तसं सांगितलं जातं. माणसं सुधारली नाहीत तर ती सुसंस्कृत कशी होतील, आणि सुसंस्कृत नसतील तर ती सुधारलेली आहेत असं तरी कसं म्हणणार ना. सुधारणेचं आणि संस्कृतीचं खरं तर एक निकटचं असं नातं आहे. इतकं असलं तर या दोन्ही शब्दाने भिन्न आशयाचं सूचन घडतं. म्हणजे तसा आशय या दोन्ही शब्दांचा वेगवेगळा आपल्याला नेहमी कळत असतो किंवा तसेच सूचित असतं. व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचं आणि आपणा सगळ्या उपस्थितांचं मी सदानंद गाडगीळ मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो. प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली आणि प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम पुरस्कृत कर्मयोगी पुरस्कार 2023 हा प्रदान सोहळा आता या प्रदान सोहळ्याला सुरुवात होतीये, आरंभ होतोय. पुन्हा एकदा मी या सगळ्या व्यासपीठावरच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, नजरेनं पाहावं, मनानं टिपावं आणि स्मरणानं जपावं असं आपल्यासमोर सतत काही ना काहीतरी येत राहतं. पण माणूस आणि त्याचं माणूसपण हेच आपल्या लक्षात राहत नाही. आपण नेमकं तेच विसरून जातो. खरं तर या जगामध्ये जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, ते सगळं निसर्ग किंवा माणसांमुळे अस्तित्वात आलं आहे. आजकाल मनुष्य विमुखता वाढलेली आहे. माणूस माणसाला माणूस म्हणून ओळख दाखवेनासा झाला आहे. हे खरं आहे मंडळी. आणि म्हणूनच अशा वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्यांच्याकडून आदर्श घेऊ अशी व्यक्तिमत्व आपणासमोर इथं उपस्थित केले जातात आणि त्यांच्याकडून आपल्याला अनेकांना प्रेरणा मिळते. समाज जीवन मंडळी तसा व्यापक आहे, पण व्यक्तीच्या वाट्याला येणारी त्याची कक्षा ही मर्यादित असते. भूमी विस्तृत असली तरी शेत लहान असतं. अवकाश अथांग असलं तरी आपल्या नजरेत, आपल्या संपर्कात येणारा त्याचा भाग मात्र परिमित असतो. तो काहीच असतो, छोटा असतो. या जगामध्ये माणसं खूप आहेत मंडळी. शहरही तर माणसांची वारुळ झालेली आहेत. याच माणसांच्या गर्दीमध्ये ज्यानं त्यानं आपलं सामाजिक विश्व साकारायचं असतं. माणसं पाहता अनुभवता आली पाहिजेत. माणसांच्या गुणवत्तेचं किंवा परस्परांच्या गुणवत्तेचं आकलन आणि उपयोजन करून एकमेकांच्या आधारानं, सहाय्यानं आत्मविकास साधता आला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी अशी व्यक्तिमत्व आपणासमोर उभी करावीत किंवा त्यांचा आदर्श आपणासमोर आणावा. म्हणून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे हे आपण सगळेजण पाहतो आणि अनुभवतो. पुन्हा एकदा मी आपणा सगळ्या उपस्थितांचं मनःपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या प्रतिमांचं आणि सरोजताई म्हणजे माईन यांच्या प्रतिमांचं आपण पूजन करावं. आर आबा आणि सारे पाटील साहेब यांच्या प्रतिमांचं सुद्धा पूजन संपन्न होत आहे. आबांबद्दल सुद्धा बोलावं तितकं थोडं आहे, कारण आबा आपल्या या संस्थेचे विद्यार्थी होते.
मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. मंडळी, उत्स्फूर्ततेचं साक्षात उदाहरण म्हणजे आपले भाऊ. प्रत्येक कामाची अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळणी हे ज्यांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या अंगभूत क्षमतेचा पूर्ण वापर करून प्रगतीचं संवर्धन करण्याकडं ज्यांचा मनस्वी कल असतो, यशस्वीतेकडे परिस्थितीची अनुकूलता निर्माण करणारे माननीय गौतम भाऊ. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळतं अवघ्याची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी, असं म्हणत कार्य करणारे मान्य गौतम पाटील, संचालक नवभारत शिक्षण मंडळ सांगली, यांना मी विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार आणि सर्व कॉम्रेडना लाल सलाम. सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमाला गावित साहेबांच्या बरोबरच महत्त्वाचं स्थान असणाऱ्या त्यांच्या वहिनी काकी इथं उपस्थित आहेत, मिसेस त्यांचं प्रथमतः मी आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतो. नवऱ्याचा कौतुक सोहळा बघायला आपण आलात त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आपलं स्वागत स्वीकारलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. नवभारत शिक्षण मंडळ संचलित या आपल्या संस्थेमध्ये गावित साहेबांचे सर्व कॉम्रेड, नवभारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, सेवक वर्ग, आजी माजी विद्यार्थी, महिला स्टाफ, पुरुष सर्व शिक्षक स्टाफ, इतर सर्व मान्यवर पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, खास करून उपस्थित असलेले आपल्या या कार्यक्रमाला अण्णासाहेब डांगे, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत, त्याबद्दल सर्वांचं स्वागत. गावित साहेबांचं ज्यावेळी आपण चर्चा करून निवड केली, त्या निवड प्रोसेसमध्ये आपण प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरममार्फत आपण कोणत्याही प्रकारचे कोणाकडून सुद्धा पुरस्कारासाठी अर्ज मागून घेत नाही, ही आपली प्रथा आहे. आपल्या दृष्टीनं योग्य व्यक्ती कोण आहे, ती समाजामध्ये काय काम करते, त्याचा सर्वांगीण अभ्यास ज्यावेळी आम्हाला पटेल त्याचवेळी आपण त्या व्यक्तींची निवड करतो. आणि यामध्ये यावर्षी गावित साहेबांची निवड करताना डॉक्टर जयसिंगराव पवार, उत्तम कांबळे साहेब, ब्रिगेडियर सुरेश पाटील, इंद्रजित देशमुख साहेब, या सर्वांच्या समोर एक 2-3 नावं जी आपण हे केली असतील ते आपण त्यांचं बायोडेटासहित त्यांच्या कानावर घालतो. पण यावेळी असं झालं की ज्यावेळी गावित साहेबांचंच पहिलं नाव घेतल्यावर सगळ्यांनी प्रथम वेळेलाच मान्यता दिली, दुसरा कोणी बघूच नका म्हटले, गावित साहेबांचाच विचार करू. त्यांचं कार्य आदिवासी लोकांच्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला उत्तम कांबळे साहेब त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये पाहुण्यांच्या परिचयामध्ये करून देणारच आहेत. व्यासपीठावरील मंडळींचं सर्वांचं मी संस्थेमार्फत आणि प्राचार्य डॉक्टर पी पाटील सोशल फोरममार्फत सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा कर्मयोगी पुरस्कार गावित साहेबांनी स्वीकारला, त्याबद्दल संस्था आपली ऋणी आहे. एक चांगल्या व्यक्तीला, चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलं म्हणण्याची दानत ही पी बी साहेबांनीच आम्हाला शिकवलेली आहे. चांगल्याला चांगलं म्हणाने वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत दाखवा आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत दाखवा, हा स्लोगन पी बी साहेबांनी आम्हाला ज्यावेळी सांगितला तेव्हापासून आम्ही ठरवलं की चांगल्याला किमान आपल्या ताकदीप्रमाणे, आपल्या कौतीप्रमाणे चांगलं तर म्हणू. त्यासाठी हा कर्मयोगी पुरस्काराचा कार्यक्रम आपण दरवर्षी इथं आयोजित करत असतो. आणि त्या कार्यक्रमाला गावित साहेब आले. कालच रात्री 1:30 वाजता त्यांचं सांगलीमध्ये आगमन झालं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला त्यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन पण आपण केलं. कृषी प्रदर्शन बघून आलेत, ते आपलं आर्ट फेस्टिवल बघून आलेत. सर्व कार्यक्रमाचा आणि त्यांच्या सहकार्याने आस्वाद घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे. संध्याकाळीसुद्धा उशिरा येणाऱ्या लोकांनीसुद्धा कृषी प्रदर्शन जर बघायचं असेल तर सर्वांनी बघून जावं अशी मी सर्वांना विनंती करतो. पुनश्च एकदा या कार्यक्रमाला असलेल्या सर्व लोकांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं आपण स्वागत आणि त्यांचा सत्कार करणार आहोत. माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार, अध्यक्ष डॉक्टर पी पाटील सोशल फोरम यांचं स्वागत आणि सत्कार मान्य सनतकुमार आरवाडे सर, अध्यक्ष सल्लागार मंडळ नवभारत शिक्षण मंडळ यांनी करावं अशी त्यांना विनंती. अनेकांचा भूतकाळ ज्यांना माहिती आहे असा इतिहासतज्ञ, ज्येष्ठ इतिहासतज्ञ, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव. जाणं त्याचे जाणावे प्रसंग, जाणं त्याचे घ्यावे रंग, जाणं त्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे अशा जाणत्या व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करतो, त्यांचा सत्कार करतो आहोत. आरवाडे सर सुद्धा एक उत्तम वक्ते आहेत, आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर आपण माननीय उत्तम कांबळे सरांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. अध्यक्ष शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार मान्य उत्तम कांबळे सर यांचं स्वागत आणि सत्कार ॲडव्होकेट सतीश ज्ञानदेव पाटील, विश्वस्त नवभारत शिक्षण मंडळ सांगली यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतो. मान्य उत्तम कांबळे सर एक अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व, अनेक विषयांचे उत्तम लेखक, ज्येष्ठ पत्रकार, माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष आणि दरवर्षी या पुरस्काराच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कांबळे सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळं अनेक गोष्टी सहज होतात, ते कांबळे सर यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होतोय. मंडळी, मी आत्ताच ज्यांच्याबद्दल बोललो ते कांबळे सर, जे उत्तम वक्ते आहेत, ज्यांना अनेक ठिकाणी व्याख्यानं देण्यासाठी बोलवलं जातं, मार्गदर्शन आपण करावं यासाठी त्यांना निमंत्रित केलं जातं, असे उत्तम वक्ते असणारे ज्येष्ठ पत्रकार, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असं मी मगाशीच म्हटलं होतं. त्या कांबळे सरांना विनंती की आपण कर्मयोगी पुरस्काराचा उद्देश आणि निवड याबद्दल बोलावं. मला माहिती नव्हतं ओपनिंग बॅट्समन मीच असणार आहे. बेसावध होतो, गौतमबरोबर बोलत होतो. सर्वांना नमस्कार. एकजण पण नमस्कार म्हणत नाही. काय प्रॉब्लेम आहे तिळगुळाच्या दिवशी तरी नमस्कार. मित्र हो, आपल्या जीवनामध्ये 14 जानेवारी हा एक सुंदर दिवस उगवत असतो. अतिशय सुंदर दिवस, कारण या दिवशी आपल्या सर्वांचे गुरु असलेले महाराष्ट्रातले, देशातले एक थोर मोठे विचारवंत, तत्त्ववेत्ते, राजकारणी, सांस्कृतिक संघर्षाच्या लढाईतले एक मोठे नेते, शिक्षणाचा विचार मांडणारे अशा आपल्या आवडत्या सरांचं स्मरण करण्याचा हा दिवस. त्याचबरोबर पतीच्या खांद्याला खांदा लावून हा सगळा डोलारा सांभाळणाऱ्या प्रिय माईंचं पण स्मरण करण्याचा हा दिवस आहे. इथे बसलेल्या बहुतेकांच्या मनामध्ये एक आठवणींचा कल्लोळ आहे, कारण त्या आठवणी करत करत आम्ही जगत आलेलो आहोत. त्या आठवणी संपूच नयेत, त्या आठवणींचा भूतकाळ होऊ नये म्हणून आपण 14 जानेवारीला इथे भेटत असतो. आणि ही भेट नुसतीच होऊ नये म्हणून कर्मयोगी पुरस्काराचं वितरण पण आपण इथे करत असतो. आणि ह्या स्मरणाला एक वैचारिक, एक सुंदर आशय जोडण्याचं काम आपण करत असतो. यंदाही त्याच कामासाठी आपण इथे जमलेलो आहोत. यंदाचा पुरस्कार कॉम्रेड गावी त्यांना जाहीर झाला आणि गौतमने सांगितल्याप्रमाणे ते नाव आलं, ते सरांनी मान्य केलं, बाकी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज आपण पुरस्कार वितरणासाठी इथे जमलेलो आहोत. त्यांना 1 लाख रुपयाचं रोख पुरस्कार दिला जाईल. घोंगडं दिलं जाणार आहे, बरोबर आहे गौतम? घोंगडं हा आता ब्रँड झालेला आहे शांतिनिकेतनचा. पण घोंगडं का देतो विजेत्याला? शाल पण देतो, पण घोंगडं पण का देतो? तर कष्टकरी समाजाचे असलेले नेते महात्मा ज्योतिराव फुले हे राणीच्या भेटीसाठी जाताना त्याने खांद्यावर घोंगडं ठेवलं होतं आणि हे घोंगडं या देशातल्या श्रमाचं, कष्टाचं, लढण्याचं प्रतीक आहे हे त्यांना सांगितलं होतं.
फुल्याने केलेल्या कृतीची एक आठवण म्हणून सुद्धा ह्या पुरस्कारामध्ये घोंगडं दिलं जातं. आता ही कल्पना गौतमची आहे आणि तो प्रचंड मोठा कल्पक आहे. महाराष्ट्रात शिक्षण संस्था चालवणारे काही कमी लोक नाही आहेत. हातात एक दगड घेतला आणि रस्त्यावर थांबलो आणि तो दगड फेकला डोळे झाकून, तर तो ज्याच्या डोक्यावर पडतो तो शिक्षण संस्थापकच असतो. इतक्या मोठ्या संख्येने शिक्षण संस्थापक आपल्याकडे आहेत. पण गौतमचा विचार असा असतो की कोणतीही गोष्ट आपण वैशिष्ट्यपूर्ण, वेगळी आणि व्हॅल्यू ॲडिशन देऊन करायला पाहिजे. त्यामुळं मग तुम्ही त्याचा मांडव बघा, त्याचं स्टेज बघा, त्याची रांगोळी बघा, इथल्या पोरांचं हॉस्टेल बघा, त्यांचं ट्रेनिंग बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक व्हॅल्यू ॲडिशन दिसेल. त्याच्यातूनच घोंगडा आलेला आहे. आणि हे तो का करतो? कारण त्याच्या खांद्यावर अशा एका उत्तुंगाने क्रांतिकारी विचारांची सावली पण आहे आणि ते ओझं पण आहे. ते ओझं नीट पेलायचं असेल तर ह्या सगळ्या रस्त्यांवरून जावं लागतं आणि तो गेली अनेक वर्षे अशाच रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून आदिवासी भागातल्या एका झुंजार नेत्याला सरांच्या नावाचा पुरस्कार जावा असं त्याला सुचतं. म्हणून मी त्याला धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि हा जो मार्ग पकडलेला आहे हा असाच सुंदर व्हावा असं मी अपेक्षा पण व्यक्त करतो. आणि ही इतकी गर्दी पाहून मला असं वाटतं की पुरस्काराच्या निमित्ताने सांगली भागामध्ये एक वैचारिक संस्कृतीसुद्धा तयार झालेली आहे की ज्या संस्कृतीचं दर्शन मी इतक्या विराट स्वरूपामध्ये इथे पाहतो आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद, कारण ह्या नव्या संस्कृतीचे वारसदार म्हणून तुम्ही इथे कार्यक्रमाला आलेला आहात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचा खरा मालक आदिवासी आहे. आपण सगळे उपरे आहोत हे मान्य करा. आणि मान्य करण्यामध्ये मोठेपणा काहीच नाही, तर ते वास्तव आहे. आदिम वास करणारा, इथे मूळ निवासी असणारा आदिवासी हा देशाचा मालक आहे. पण ह्या आदिवासीला मालकाऐवजी गुलाम करण्यात आलं आणि त्या गुलामीतून सुटण्यासाठी आदिवासींनी लढाया चालू केल्या. अशीच एक लढाई नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यामध्ये छोट्याशा गावामध्ये चालू झाली. ज्याला शिक्षण कमी मिळालेलं आहे, ज्याला भाकरीची भ्रांत आहे, वेळ प्रसंगी पक्षी मारून उदरनिर्वाह करावा लागतो, अंगावर कपडे नाही आहेत कारण व्यवस्था त्यांना कपडे घालू देत नाही, व्यवस्था त्यांच्या चुलीवर भाकरी भाजू देत नाही, व्यवस्था त्यांना जंगलात फिरू देत नाही, मालकी काढून घेतलेली आहे. प्राण्याचं आणि आदिवासींचं जीवन सारखं वाटावं अशा एका परिस्थितीतलं ते गाव आहे सुरगाणा. आणि ते महाराष्ट्रात कशासाठी प्रसिद्ध होतं? दारिद्र्यासाठी प्रसिद्ध होतं. आपल्याकडे विचित्र गोष्टी घडतात. दारिद्र्यासाठी गाव प्रसिद्ध आहे, आदिवासीसाठी गाव प्रसिद्ध आहे, भूकबळीसाठी प्रसिद्ध आहे, अन्याय सहन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावाचं वैशिष्ट्य ही सगळी चुकीची होती. आदिवासींना त्यांचा चेहरा नव्हता. आपण आपल्या कल्पना लावून त्यांचा चेहरा बनवला होता. तो लंगोटी घालतो का? कावळा खातो का? चिमणी खातो का? मग आदिवासी. या देशाच्या मालकाचं वर्णन आपण काय पद्धतीनं करतो? आजपर्यंत करतो. या वर्णनाच्या, या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर असा एक पोरगा जन्माला येईल आणि व्यवस्थेने आपल्या भोवती लादलेल्या गुलामीच्या शृंखला तोडून काढण्यासाठी रात्रंदिवस तो लढत राहील. तो एकाच वेळेला सामाजिक आणि संसदीय पातळीवर लढाई करेल. तो अल्पशिक्षित असला तरी अनुभवाच्या पातळीवर 100 लोकांना हरवेल इतकं सामान्य ज्ञान त्याच्याकडे असेल. त्या काळामध्ये दिग्गज असलेले पक्ष, दिग्गज असलेले नेते
आणि पैच्या हिशोबावर मतं विकत घेणारे नेते ह्यांच्याशी तो टक्कर देईल, त्यांना हरवेल तो, आणि आपण 7 वेळा विजयी होईल असा एक तरुण जन्माला येईल, असं 75 वर्षापूर्वी कोणी भाकीत केलं असतं ना, ते खोटं ठरलं असतं. संघर्षाचा शोध घेत घेत या मुलाने कार्ल मार्क्सची स्क्रिप्ट वापरायला सुरुवात केली. आणि कार्ल मार्क्सने एकच धीर देणारं वाक्य सांगितलं होतं, होय, हे जग बदलता येतं. मार्क्सने या जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी काय आहे? येस, वी कॅन चेंज द वर्ल्ड, चेंज द सिस्टीम. असा भरोसा कोणीच दिला नव्हता, तो मार्क्सने दिला. त्यावेळेला लोक झेडपीच्या शाळेत जात होते, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जात होते, पण हा मुलगा मार्क्सच्या शाळेत गेला. त्याला जग बदलायची घाई होती, त्याला नवं काहीतरी आणण्याची घाई होती. आपण माणूस आहोत हे सांगण्याची घाई होती. आपण वनवासी नाही आहोत, आदिवासी आहोत हे सांगण्याची घाई केली होती. कारण इथल्या काही व्यवस्थेने, मूलतत्ववादी व्यवस्थेने, धर्मवादी व्यवस्थेने आदिवासीचं रूपांतर वनवासीमध्ये करून टाकलं. त्याला आदिवासी म्हटलं की तो मालक होतो. त्याला मालक नाही करायचं, त्याला वनवासी ठेवायचं. म्हणून वनवासी आश्रमशाळा, वनवासी संस्था. ह्याला काय थोडा तरी अर्थ आहे का? वनवासी म्हणजे कोण? जो वनात राहतो तो. मग उद्या अंबानीने तिथे फार्म हाऊस बांधलं राहायला वनवासी होतो का? त्यांच्या प्रतिष्ठेच्या सगळ्या कल्पना ही व्यवस्था ओरबडून घेत होते. त्याविरुद्ध हा तरुण लढायला ठाकला आणि त्यांनी सांगितलं, हे दयेमयाचं राजकारण नाही, तर आंदोलन करून आपले आपले हक्क, आपल्या आपल्या प्रतिष्ठा, आपले आपले सन्मान परत मिळवायचे आहेत. बाबासाहेबांचं एक तत्त्वज्ञानसुद्धा ह्या तरुणाला कळलं होतं. बाबासाहेबांनी खूप लवकर सांगितलं होतं, दे ग बाई जोगवा म्हणून हक्क कधी मिळत नसतात, तर हक्क हे लढवून मिळवायचे असतात. या तरुणाच्या एका मुठीमध्ये कार्ल मार्क्स आहे, लेनिन आहे, माओ आहे. दुसऱ्या मुठीमध्ये फुले शाहू आंबेडकर ही एक मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेच्या जोरावर आपला समाज बदलता येतो, आपलं राजकारण बदलता येतं, सगळ्या लढाया जिंकता येतात. हे ज्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं त्याचं नाव जीवा पांडू गावित. शहरातल्या लोकांना परिकथा वाटेल असं घडतं कसं? 7-7 वेळेला माणूस विधानसभेवर निवडून येऊ शकतो. आपल्या सिनियरिटीच्या जोरावर विधिमंडळाचा अध्यक्ष पण होऊ शकतो. आणि महात्मा फुल्यांनी जे अज्ञानाचं आणि दुःखाचं कारण सांगितलं होतं, ते त्यांनी कारण पकडलं. पहिल्या राऊंडमध्ये लढायच्या त्यांनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आदिवासींच्या दुःखाचं मूळ कारण काय? अविद्या. त्याने आपल्या तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर शाळांचं एक जाळं मोठं विणलं, आश्रमशाळांचं. अशा आश्रमशाळा की घरातून, पाड्यातून बाहेर पडल्या हाकेच्या अंतरावर त्याला शाळा मिळाली पाहिजे, त्याला जेवण मिळालं पाहिजे, त्याला कपडा मिळाला पाहिजे, आणि तिथून पोरगा तयार होऊन व्यवस्थेच्या विरुद्ध लढला पाहिजे. शेकडो पोरं सरकारी अधिकारी झालेले आहेत, पोलीस झालेले आहेत. कारण हा जो विद्येचा, तिच्यासाठीचा एक डोलारा प्रचंड मोठ्या प्रमाणात उभारला होता, तो जीवा पांडू गावित याने उभारला होता. टप्प्याटप्प्यानं आहे हे. माणसाला शिकवायचं आहे, शानं करायचं आहे, संघटित करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, आणि मग कळस कापून आणायचा आहे. यातली एक पण पायरी त्यांनी चुकवलेली नाही आहे. तुम्ही आजही सुरगाणा पेठ तालुक्यामध्ये गेला तर असे पाडे दिसतील की हॉस्टेलमध्ये 200-200, 300-300 पोरं मस्तपैकी गणवेश घालून शिक्षणाला सामोरे चाललेले आहेत. सगळ्यात अवघड क्रांती असते शिक्षणाची असते.
त्या क्रांतीला त्यांनी पहिल्यांदा हाक घातला. त्यांनी आदिवासींचं प्रबोधन केलं. सरकार आपल्या मालकीचं आहे आणि आपण सरकारचे मालक आहोत, आपण देशाचे मालक आहोत, हे मालकीचं आहे आपल्या. पूर्वी तेच होतं. जल, जंगल, जमीन यासाठी त्यांनी लढाई चालू केल्या, जे आदिवासींच्या मुठीतून निसटून जात होतं. खाजगीकरणामध्ये त्याला गती आली होती. जल, जंगल, जमीन ह्या देशातलं 80% आता अंबानी, टाटा आणि बिर्ला आणि मल्टीनॅशनलच्या हातात कधी गेलं हे आपल्याला कळलंच नाही. बिस्लरीतलं पाणी प्यालो आपण तरी कळलं नाही आपल्या मालकीचं जल, जंगल, जमीन गेलं कसं. जी शेती आदिवासी वर्षानुवर्ष कसत होते ती त्यांच्या नावावर नाही आहे. कधी पण सरकारी यंत्रणा येणार आणि भागो भागो म्हणून लाठीमार करून त्यांना शेतातून उचकून लावणार. माझी जमीन आहे, माझं तिच्याशी जैविक नातं आहे, जैविक नातं आहे, बायोलॉजिकल रिलेशन आहे, ते आम्ही तोडू देणार नाही. त्यासाठी त्यांनी लढाई चालू केली आणि ती लढाई चालवत चालवत इतकी मोठी केली की गिनीज बुकामध्ये घडली नाही अशी घटना याच महाराष्ट्रामध्ये गावितांच्या नेतृत्वाखाली घडली. आणि ती म्हणजे आदिवासींनी आदिवासी पाड्यावरून मुंबईपर्यंत काढलेला लॉंग मार्च. पहिल्यांदा माध्यमाने दखलच नाही घेतली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की मोर्चा दाखवला की दर्शक वाढतात. मग मोर्चा दाखवायला सुरुवात केली. मी त्या मोर्चाचा साक्षीदार आहे. हजारो लोक मोजता येणार नाहीत असे कुणी पगारी आणलेले नाही आहेत. पुढाऱ्याच्या सभेसाठी आणतात तसं भाकरी देऊन लोक बोलवलेले नाही आहेत. लोकांनी आपला आपला शिदा आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे, घरादाराला कुलूप लावलेलं आहे. कितीही दिवस तुरुंगात राहायचं आणि कितीही दिवस चालत राहायचं एका महानिर्धाराने हा लॉंग मार्च निघालेला आहे. चालून चालून लोकांचे पाय फुटतात, टाचा फुटतात, अंगठे फुटतात, त्वचा होरपळते, काळी पडते उन्हामुळे. जिथे पावलाचं चिन्ह उमटावं त्या चिन्हामध्ये रक्त मिसळायला लागतं. अशी रक्ताळलेली पाऊल चिन्ह. हा महामोर्चा जर वर्णन करायचं असेल तर तो माऊनी चायनामध्ये कधीतरी काढला असेल. लॉंग मार्च तो आपल्याकडे निघाला. काही गवगवा नाही, काही नाही, अतिशय निष्ठेने, अतिशय त्यागाने ही लढाई आम्ही जिंकणार आहोत म्हणून हा तांडा चाललेला आहे. दिवसेंदिवस, महिन्यानुमहिने. कल्पना करू शकत नाही राव. सिटी बसच्या थांब्यावर बस यायला 2 मिनटं उशीर झाला ना तर शहरी रिक्षा पकडतो आपण. पेशन्स कुणाकडे? असा लॉंग मार्च महाराष्ट्राने त्याच्या सामाजिक चळवळीमध्ये कधीही पाहिलेला नव्हता. त्या लॉंग मार्चचे निर्माते जीवा पांडू गावित आहेत. मागण्या मंजूर करून घेतलेल्या आहेत. हा असा नेता आहे, हा 7 वेळा निवडून येऊन सुद्धा आपल्या सख्या पोराचं लग्न सामुदायिक विवाहात आदिवासींच्या बरोबरीनं लावतो. त्यामुळे जीवा पांडू गावित हा आता कुणी मनुष्य नावाचा प्राणी राहिलेला नाही. तो राहुल गांधी अलीकडे एक वाक्य सांगतो ना, मैंने राहुल गांधी को कब का छोड़ दिया है. ते खरं खोटं त्याचा अर्थ काय तुम्ही विचार करत बसाल. पण मी जीवा पांडू गावितांना 1989 पासून त्यांच्या सगळ्या अवस्थांचा साक्षीदार आहे. मी नाशिकमध्ये, ते सुरगाण्यामध्ये. हे काय करतात, कसं करतात, त्याचं काय घडतं, त्यांच्याविषयी शेकडो बातम्या मी लिहिल्या असतील, अग्रलेख लिहिले असतील, लेख लिहिले असतील, कारण मी साक्षीदार आहे. हे कोण जीवा पांडू गावित आहेत? हे कुठून ऊर्जा घेऊन उभे राहतात? अरे जिथे मार्क्स हा शब्दच उच्चारता येणार नाही आदिवासी भागामध्ये, डास कॅपिटल मार्क्स कुणाला उच्चारता येईल का? अरे तिथे त्यांनी मार्क्सवादी पक्ष 40 वर्षे चालवला आहे. ज्यांना मार्क्सच म्हणता येत नाही त्यांच्याकडे लाल निशाद, त्यांच्याकडे विळा हातोडा, त्यांच्याकडे लाल सलाम.
फार अवघड काम आहे. आदिवासींना मार शिकवणं आणि लढायला शिकवणं खूप अवघड काम आहे हे हनुमानाची जन्मतारीख शोधण्यापेक्षा अवघड आहे. शोधतील सुद्धा, लोक हुशार आहेत आपल्याकडे. हनुमानाची शोधतील, कुणाला काय म्हणायचं हे ठरवतील. ज्यांना काही उद्योग नाही, काय करण्याची क्षमता नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत, पाणी कुठून निघतं सांगता येत नाही, ते महापुरुषांच्या नादाला लागतात आणि 4-4, 5-5 दिवसाचा एक डोंबाऱ्याचा खेळ खेळतात. महाराष्ट्रात आज तसं चाललेलं आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये जग बदलण्याचं क्रांतिकारी स्वप्न घेऊन जीवा पांडू गावीत आदिवासी पाड्यावर दोन्ही पाय गच्च रोवून आणि डोंगराला साद घालत उभा आहेत. मला असं येत होतं की सरांच्या नावाचा पुरस्कार गावितांना द्यायचा नाही तर अजून किती चांगलं नाव शोधायचं आहे. कारण सरांना ज्यांची विचारधारा माहिती आहे, इथे बसलेल्या जुन्या विद्यार्थ्यांना सरांच्या विचारधारामध्ये शिवाजी आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत, मार्क्स पण आहेत, गाडगे बाबा पण आहेत. ही सगळी जंत्री का आली? मीच एकदा प्रश्न विचारला होता. इथल्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष झाल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो चहा पीत दारामध्ये. सर तुम्ही मार्क्सवादी की फुलेवादी की आंबेडकरवादी काय शिवाजीवादी, कोणते वादी तुम्ही, काय मार्क्सवादी? आणि त्यांनी मला उत्तर दिलं होतं. ते म्हणाले समाज परिवर्तनाचं काम खूप अवघड आहे. जेवढी म्हणून चांगली हत्यारं, जेवढ्या म्हणून कॅम्पमधून मिळतील ती सगळी एकत्र करून आपण रणांगणामध्ये उभा राहायला पाहिजे. म्हणून मी मार्क्सवादी सुद्धा आहे. म्हणजे कोणाच्या तरी मनात प्रश्न येईल, PB सरांच्या नावाने कॉम्रेडना कसं काय पुरस्कार देत आहेत? ही वॉज ऑल्सो कॉम्रेड. आणि कॉम्रेड हा आई शपथ इतका सुंदर शब्द आहे ना, ह्याच्यासारखा शब्द जगात दुसराच नाही. मी गेली 30-40 वर्षे त्यांना कॉम्रेड म्हणूनच हाक मारतो. मला खूप आनंद वाटतो. मी त्यांना लाल सलाम म्हणतो. आणि मी नेहमी ते माझ्यासमोर आले ना तर एका क्षणात माझं झुरळ होतं आणि ते डोंगर होतात. का माझं झुरळ होतं? त्यांच्यासारखा त्याग मी नाही केला, त्यांच्यासारख्या लढाया मी नाही लढलो, त्यांच्या इतका तुरुंगवास मी नाही भोगला, त्यांच्या इतके उपाशी मी नाही राहिलो. ज्याच्यामध्ये ही सगळी ताकद आहे तो चटकन डोंगर होतो आणि मी भाषण देणारा उत्तम कांबळे झुरळ होतो, वळवळायला लागतो. आणि मला असं वाटतं मी जेवढा त्यांना कॉम्रेड म्हणेन ना तेवढ्यातलं माझं झुरळ मरायला उपयोगी होईल. म्हणून मी माझ्या स्वार्थासाठी सुद्धा त्याला कॉम्रेड म्हणत असतो. तर हा असा एक अष्टपैलू योद्धा आहे. हे सगळं का चाललेलं आहे? महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, पण 288 आमदारापैकी किती जणांच्या चारित्र्यावर शंका घेतली गेली नाही? तर फक्त बोटावर मोजता येतील एवढे नेते सापडतील, हाताच्या बोटावर. त्या हाताच्या बोटामध्ये सगळ्यात मोठं मधलं जे बोट कुठलं असेल तर ते जीवा पांडू गावेत. कुणाची हिंमत नाही आहे. अरे 7 वेळा निवडून येऊन माणूस, तुम्ही साला फाटक्या घरामध्ये तुम्ही राहता. कुणी तुमच्या कॅरेक्टरविषयी ब्र काढू शकत नाही, तुमच्या गरजा नाहीत काही. जग बदलायला निघालेल्या माणसाची ही एक सुफल कहाणी आहे. आणि हा जो कहाणीचा नायक आहे ते जीवा पांडू गावित. त्यांना आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे सरांच्या नावाने पुरस्कार देतो आहोत. मी त्यांच्यावर पाहिजे तेवढं बोलेन, कारण मी त्यांना अनुभवलेला आहे, वाचलेलं नाही, मी अनुभवलेलं आहे, डायरेक्ट अनुभवलेला आहे. आपल्या महान नेत्याचा सत्कार होणार म्हणून पाड्यावरचे 150 लोक गेले 2 दिवस रात्रंदिवस प्रवास करतात आणि इथे येऊन बसलेले आहेत. त्यांना कोणी एसटीचं तिकीट काढून दिलेलं नाही आहे, जेवणाचा डबा पण दिलेला नाही आहे. असे नेते महाराष्ट्रात किती आहेत? ज्यांच्या कॅरेक्टरवर शंका घेतली जात नाही असे किती आहेत? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक पण आरोप केला गेला नाही असे किती आहेत? ज्यांनी मतासाठी एक नया पैसा दिला नाही असे किती आहेत?
आत्ताची ही जी भानगड आहे ना, तिचं एकमेव कारण आहे, राजकारणाने आपलं चारित्र्य खलास करून ते नग्न अवस्थेत रस्त्यावर आलेलं आहे. अशी खूप कमी माणसं आहेत की नग्न झालेल्या राजकारणावर त्याचे लज्जारक्षण करण्यासाठी आपला शर्ट काढावा, आपलं घोंगडं घ्यावं आणि त्याचे लज्जारक्षण करावे असे म्हणणारी 4 शानी माणसं जी आहेत त्याच्यात जीवा पांडू गावित आहेत. आय थिंक ओके. हां, थँक्यू. सर, तुम्ही म्हणालात सुरुवातीलाच की एकदम मलाच बोलायला दिलं म्हणून. खरं तर तुम्ही सचिन तेंडुलकर पण आहात आणि राहुल द्रविड पण आहात. म्हटलं तर तुम्ही कितीही बोलू शकाल, कारण तुमचा तितका अभ्यास आहे. मंडळी, यानंतर प्रसिद्ध रंगावलीकार श्रीयुत सचिन अवसरे यांचा सत्कार कॉम्रेड जीवा पांडू गावित साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रसिद्ध रंगावलीकार सचिन अवसरे यांचा सत्कार माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यांनी अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे गावित सरांची. उत्तम रंगावलीकार म्हणून ज्यांना महाराष्ट्रात ओळखलं जातं ते सचिन अवसरे. एक उत्तम कलाकार आहेत, उत्तम रंगावलीकार आहेत. यानंतर राजेंद्र पोळ सर लिखित मानपत्र वाचन करतील. श्रीयुत DS माने सर, उपसंचालक नवभारत शिक्षण मंडळ सांगली. आदरणीय जीवा पांडू गावित, कष्टकऱ्यांची गरिबी ही दैवनिर्मित नसून ती मानवनिर्मित आहे आणि संघटित संघर्षाने ती बदलणे शक्य आहे. या मार्क्सवादी विचारावर परमश्रद्धा ठेवून आपण जी वाटचाल आरंभलेली आहे त्या खडतर वाटचालीत आम्हाला प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब यांच्या विचारांचा वारसाच आपण पुढे नेत आहात याचं दिग्दर्शन होतं. संघटनात्मक कार्याच्या प्रचंड ऊर्जेतून अशक्याला शक्य करता येतं याचं उत्तम उदाहरण आपण आपल्या अलौकिक नेतृत्व आणि कर्तृत्वातून देशासमोर ठेवलेलं आहे. उत्तम राजकारण आणि उत्तम समाजकारण या सूत्रावर आधारित असलेली आपली वाटचाल ही वर्तमान आणि भविष्यात सेवेचा आदर्श म्हणून चिरकाल राहणार हे निश्चित. स्वातंत्र्याचं स्वराज्य आणि स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी आपण केलेला संघर्ष हा पुढील कैक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. भूमिहीन आदिवासी, बिगर आदिवासी जनतेच्या जीवावर उठणाऱ्या जंगल संरक्षण कायद्यांच्या विरोधात आपण पुकारलेल्या बंडाला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की आपल्या आश्वासक नेतृत्वाखाली सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, मालेगाव, त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, सटाणा, देवळा इत्यादी सर्व तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने एकत्र आली आणि आपण दिलेल्या जमीन बळकाव या आंदोलनात सामील झाली आणि इथेच आपल्या कुशल आणि विश्वासू नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. बघता बघता हजारो एकर जमीन भूमिहीनांनी ताब्यात घेतली. 1980च्या या घटनेनंतर आजही तिथले हजारो लाभार्थी आपली जमीन कसून अत्यंत समाधानाने उपजीविका चालवित आहेत. पुढे 2002च्या अशाच स्वरूपाच्या वन जमिनीच्या कायद्याच्या विरोधात पुन्हा आपण बंडाची ठिणगी टाकून हा कायदा मागे घेण्यास सरकारला भाग पाडले. या आंदोलनात तब्बल 50,000 भूमिहीन, गरीब, आदिवासी, शेतमजूर आपल्या हाकेला
ओ देऊन जेल भरो सत्याग्रहात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा इतका विश्वास संपादन करणारे आपण कदाचित पहिलेच आमदार आहात. वृद्ध, दिव्यांग, निराधार आदिवासी, भूमिहीन शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अत्यंत तळमळीने आपण करीत असलेले कार्य पाहून आपल्याविषयी सद्भावनेने मन भरून येते. संजय गांधी निराधार योजनेच्या चेअरमनपदी असताना आपण अक्षरशः हजारो निराधारांना तळहात आधार मिळवून देऊन त्यांचा दुवा घेतलेला आहे. रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण घरपोच धान्य योजना ही अभिनव कल्पना मांडलीत. नाशिक जिल्ह्याने या आपल्या कल्पनेचा पुरस्कार तर केलाच, पण ही पारदर्शक योजना राज्य सरकारलाही मार्गदर्शक ठरली आणि आपल्या कल्पनेतून साकारलेल्या या योजनेला राज्य सरकारने मान्यता देऊन ती राज्यभर लागूही केली. इतकंच काय, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूचनाही दिलेल्या आहेत आणि देशभर ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकार आता विचार करत आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एका आदर्श योजनेची एका छोट्याशा गावात आपण सुरुवात करता आणि जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर ती योजना स्वीकारली जाते. यात आपल्या प्रागतिक दूरदृष्टीची कमाल दिसून येते. जाती धर्मातील भेदाभेद, अंधश्रद्धा, स्त्री पुरुष विषमता या विरोधात आपण आपल्या कुमार वयापासून लढा देत आहात आणि त्याचबरोबर अनेक समारंभातील अवाढव्य खर्च आणि दिखाऊ डामडौला विरोधात नेहमीच दंड ठोकून उभे राहत असता. लग्न समारंभातील खर्चाची आतषबाजी, मानापमानाच्या फैरी आणि दुर्दैवी हुंडा प्रथेचा मारा थांबवण्यासाठी कर्ते सुधारक म्हणून आपण हिरिरीने सर पुढे आलात आणि कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉम्रेड नाना मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक लग्नाची प्रथा सुरू केली. आजवर अशा लग्नातून 16,000हून अधिक जोडपी निश्चितपणाने आपल्या संसारात समाधानी सहजीवनाचा आनंद घेत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलामुलींची लग्ने ही अशाच सामुदायिक लग्न समारंभात करून या लग्न प्रथेला अनोखी उंची आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षण हा एक महत्त्वाचा भाग असतो. याचं भान आपणास सातत्याने आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची पोकळी भरून काढण्यासाठी आपण आदर्श समता शिक्षण संस्थेची स्थापना करून महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण विचाराचा मार्ग प्रशस्त केलाय. आज हजारो गोरगरीब मुले आपल्या आदर्श संस्थेत खऱ्या अर्थानं समतेचे शिक्षण घेत आपल्या पंखात स्वावलंबी नवचैतन्य भरून घेत आहेत. आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील उत्कर्षाचा चढता आलेख पाहून मन अभिमानाने भरून येते. जनता जनार्दनाच्या हृदय सिंहासनावर इतका दीर्घकाळ राज्य करणं सोपं नसतं, पण ही अद्भुत किमया आपल्या अत्यंत पारदर्शक आणि निरागस व्यक्तिमत्वामुळे प्रत्यक्ष घडताना आम्ही पाहत आहोत. 1978 साली सामान्य जनतेचे सच्चे प्रतिनिधी म्हणून आपण लोकनियुक्त आमदार झालात. तेव्हापासून थेट 2014 सालापर्यंत आपण 8 वेळा निवडून येऊन तब्बल 40 वर्ष लोकसेवक म्हणून कार्यरत राहण्याचा चमत्कार घडविलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचंड वेगानं वाढणारं आपलं मताधिक्य पाहिलं तर विरोधकांच्या हृदयाला धक्का देणारं आणि जनतेच्या हृदयात आपलं आढळस्थान निश्चित करणारं आणि खरा लोकसेवक म्हणून आपली प्रतिमा उंचावणारं आहे.
आपण सत्तेचा उपभोग घेणारे नसून जबाबदारीचे भान ठेवणारे, जाणीव ठेवणारे लोकप्रतिनिधी आहात, हीच याची खरी साक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद म्हणून सुरू केलेल्या आपल्या संघर्ष कार्याने आज अस्मंत व्यापलेला आहे. पी.बी. साहेब नेहमी म्हणायचे, मागासपण आणि विषमता समूळ नष्ट करायची असेल तर त्याची उपाययोजना जन्मापासूनच करायला पाहिजे. हाच विचार आपण आजन्म स्वीकारलेला आहे. हे पाहून पी.बी. साहेबांच्या पुरोगामी विचारधारेतून निर्माण झालेल्या लोक विद्यापीठाचे आपण खरे शिलेदार आहात. त्यांच्या विचाराचे खरे वारसदार आहात. याचा आम्हाला कायम आनंद आणि सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असणाऱ्या पी.बी. साहेबांच्या 91व्या जयंतीनिमित्त आपणास प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरमच्या वतीने 1 लाख रुपयाच्या धनराशीसह आज राज्यातील अत्यंत सन्मानाचा 2023चा कर्मयोगी पुरस्कार देऊन आम्ही आपला आदराने सन्मान करीत आहोत. शांतिनिकेतन परिवाराच्या वतीने आपल्या कार्याला लाल सलाम. धन्यवाद. मंडळी, ज्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय आहे, दुःखाचे अनेक डोंगर ज्यांनी समर्थपणे पार केलेले आहेत आणि केवळ आपणच नाही केले तर संघर्ष कसा असावा याचा पिढ्यांसाठी आदर्श ज्यांनी उभा केला, त्या माणूस म्हणून त्यांनी माणूस पण जोपासलं ते गावित साहेब, माननीय जीवा पांडू गावित साहेब यांना यावर्षीच्या कर्मवीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. मान्य डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मी विनंती करतो की आपण आणि मान्यवरांनी, व्यासपीठाच्या मान्यवरांनी त्यांना सन्मानित करावं. माननीय श्री जीवा पांडू गावित यांना कर्मयोगी पुरस्कार 2023 हा प्रदान केला जातोय. कर्मयोगी पुरस्कार 2023 माननीय श्री जीवा पांडू गावित यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. उत्तम देखना हा समारंभ किंवा सोहळा संपन्न होत आहे. कर्मयोगी पुरस्कार 2023 कॉम्रेड जीवा पांडू गावित यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. सत्यजित वरेकर सर, चिरंतन राहील असा छान कार्यक्रम संपन्न होता. सत्यजित वरेकर कला विश्व महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी गावित सरांचं एक छान पोर्ट्रेट तयार केलेलं आहे. ते पोर्ट्रेट त्यांना सप्रेम भेट दिली जाते, एक आठवण दिली जाते. सत्यजित वरेकर सर, कला विश्व महाविद्यालयाचे प्राध्यापक.
छान सुंदर पोर्ट्रेट तयार केलेला आहे वरेकर सरांनी. ₹1,00,000 रोख सन्मानपत्र आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते घोंगडं जे कष्टाचं प्रतीक आहे ते देऊन हा सन्मान करण्यात आलेला आहे. हा पुरस्काराचे स्वरूप आहे. गावित सरांचे हे आत्ता व्यासपीठावर आलेले कुटुंबीय आहेत. कुटुंबीय कोणी असतील त्याने व्यासपीठावर यायला हरकत नाही. एक छान आठवण असणार आहे ही, आणि ही आठवण अगदी जतन करून ठेवण्यासारखी आठवण आहे. त्यामुळे कुटुंबियांनी व्यासपीठावर गावित सरांच्या बरोबर यावं. दोन कन्या इथं आज उपस्थित आहेत, दोन बंधू इथं उपस्थित आहेत, आणि सगळ्यांसाठी एक खूप छान आठवण असणार आहे. हृदय स्मृती असणार आहे, छान आठवण असणार आहे सगळ्यांसाठी. अनेकांना लाल सलाम करत संघर्ष करत गावित साहेब इथपर्यंत पोचलेले आहेत, आणि खरोखरच एक छान आठवण त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा असणार आहे. मी गावित साहेबांना विनंती करतो की यानंतर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार साहेब, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले माननीय श्री गौतम पाटील साहेब संचालक, त्याचबरोबर सनतकुमार अरवाडे अध्यक्ष सल्लागार मंडळ, त्याचबरोबर आमचे नाशिकचे म्हणजे खरं म्हणजे पत्रकारितेमध्ये पूर्ण वाहून घेतलेले आणि ज्याला तत्त्वज्ञानाचं आज बरंचसं मोठं काम आहे आणि बरेचशा ठिकाणून निमंत्रण येतं आहे, म्हणजे आपल्या भाषण देण्याचं, असे माजी संपादक सकाळचे माननीय श्री उत्तमरावजी कांबळे, अध्यक्ष शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार, त्याचबरोबर सतीश नामदेव पाटील विश्वस्त नवभारत शिक्षण मंडळ सांगली, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आपल्या मंचावरील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, इथं आज जे काही उत्तमरावजींनी सांगितलं, त्याचबरोबर माझा परिचय करून देताना जे सांगितलं ते इथं माझ्याकडून असं कुठलंही टाईम टेबलप्रमाणे किंवा
सुनियोजित अशा प्रकारचं काम हे माझ्याकडून घडलेलं नाही. मी एक अज्ञानी लोकांच्या कुटुंबात जन्माला आलेला, आईवडील उघडे नागडे असलेले आणि सभोवतालचा सबंध समाज दारिद्र्यात खितपत पडलेला, अज्ञानात धडपडत असलेला अशा समाजामध्ये मी जन्माला आलो. आणि 4थी 5वीला असताना 72चं जे भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेस माझ्या मनामध्ये मिलिटरीमध्ये जावं अशा प्रकारची भावना घर करून होती. परंतु आईवडिलांना मी एकटाच होतो. आईंच्या आग्रहास्तव मी तो नंतर विचार सोडून दिला आणि नंतर BSc औरंगाबादला मिलिंद कॉलेजमध्ये पूर्ण केली. आणि त्यावेळेस माझा एक मित्र होता KK पवार म्हणून. दोघांनी ठरवलं की आपल्याला सामाजिक काम करायचं आहे, ह्या समाजाला पुढे आणायचं असेल तर आपण स्वतःच्या पुरती नोकरी करून पोट भरण्यापेक्षा आपण ह्या लोकांना एकत्र करून आणि ह्या लोकांच्या सहकार्याने लोकांवरती होणारा अन्याय त्यांच्यामध्ये संघटन उभं करून सरकारकडून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेस अनेक पक्षाचे लोक हे आम्ही तपासले, परंतु आम्हाला जो एकंदरीत प्रकाश दिसला तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्त्वज्ञानामध्ये की समाज बदलता येतोय आणि तो बदलायचा असेल तर आपण सर्वस्वीपणे समाजासाठी वाहून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आत घुसून काम केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी पण संबंध आमच्या आयुष्यामध्ये कामाला सुरुवात केली. आणि आम्ही म्हणजे कुठंतरी आम्हाला आमदार व्हायचं, खासदार व्हायचं असं नव्हतंही डोक्यात. 1978 साली मी कॉलेजहून सुटल्या 26 वर्षाचा असताना मला, आता कांबळे साहेबांनी नाव घेतलं, नाना मालुसरे आमचे नाशिकचे आमचे मार्गदर्शक, त्यांनी सांगितलं अरे आपल्याला इलेक्शनला उभं राहायचं. परंतु कुठंच काही तयारी नव्हती, पक्ष नव्हता, काहीच नव्हतं. तो म्हणायचा काहीतरी होईल, तू काम केलेले आहेत. 72च्या दुष्काळामध्ये मी मुकादम म्हणून एका रस्त्यावरती काम करत होतो आणि त्यावेळेसच आम्ही खरं म्हणजे लोकांमध्ये जी गरिबी आहे तिचं दर्शन झालं. लोकांना जी सुकडी मिळायची मफतलाल ग्रुपची त्याच्यावरती ते लोक पहिल्या दुपारी वाटायचे त्यावेळेस थोडी थोडी खायची आणि थोडी शिल्लक ठेवायचे आणि संध्याकाळी त्याची पेज बनवून प्यायचे. खायला काहीच नव्हतं आणि 18 रुपये म्हणजे आठवड्याला मिळत होते, 3 रुपये रोज, आणि त्याच्यात ही वशिलेबाजी होत होती. आणि हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही गोदूताई परोळेकर वगैरे ह्यांच्याबरोबर चर्चा केली, एक मोठा आंदोलन उभं केलं आणि तेव्हापासून आम्ही ह्या संघटनेकडं वळलो. आणि आम्हाला त्यातून फक्त समाजाला न्याय मिळवून द्यायचा होता एवढंच होतं. परंतु जेव्हा 78 साली अचानक मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे उभं केलं आणि चुकून मला म्हणजे मी विजयी झालो. 11 लोक होते, त्याच्यामध्ये माझे सासरे बुवा पण होते. आणि ते म्हणायचे अरे घरची गोष्ट आहे, तुम्ही पडणारच आहात, त्याच्यापेक्षा तुमची मतं मला देऊन टाका. परंतु आमच्या गावचे जे लोक होते ते म्हणायचे पडला तर पडला, काय याचं वय किती, पोरे आहे, काय पडला तर आबरू वगैरे जाणार नाही, परंतु आपण मागा घ्यायचं नाही. आणि त्याप्रमाणे फक्त 7,500 मतं मिळाली होती आणि तीसुद्धा 1 पैसा न खर्च करता मिळाली. लोकांनी सगळे पैसे केले, सगळाच खर्च मला 14,000 रुपये आला होता. म्हणजे विधानसभेचा खर्च 14,000 म्हणजे आता कल्पनाच करू शकत नाही. कारण आम्ही गाडी घोडं काहीच वापरलं नव्हतं. पायी प्रवास करायचा, प्रचार करायचा आणि ज्या लोकांची कामं केली होती त्या लोकांना विनंती करायचं. आणि प्रत्येक माणूस म्हणजे स्वतः पेटून उठला होता की ते 72च्या दुष्काळामध्ये जे काही काम केलं होतं, ज्या लोकांनी ते पाहिलं होतं माझं काम,
ती माणसं घरोघरी जाऊन प्रचार करत होती, पायी पायी फिरत होती, बायांना भेटत होत्या, पुरुषांना भेटत होते. आणि अशा प्रकारे माझं पहिलं इलेक्शन झालं. त्याच्यामध्ये 7,500 मतं मिळाली, सगळ्यात जास्त मला मिळाली, म्हणून मी निवडून आलो. पण डिपॉझिट माझं गेलं होतं कायदेशीर. आणि अशा अवस्थेमध्ये निवडून आल्यानंतर जरा मी पण लोकांमध्ये फिरलो. 2 वर्षामध्ये जेवढं लोकांशी कॉन्टॅक्ट म्हणजे संबंध ठेवून त्यांचे प्रश्न सोडवता आले तेवढे सोडवले. आणि 80 साली पवार साहेबांनी वसंतदादाचं सरकार पाडून टाकलं. 2 वर्षात सरकार बरखास्त झालं आणि 80 साली परत इलेक्शन लागलं. तर 2 वर्षामध्ये आम्ही जे लोकांमध्ये संबंध प्रस्थापित केले त्याचा थोडा परिणाम झाला. कारण माझ्या अगोदर जे लोकप्रतिनिधी निवडून जायचे कधी ते लोकांना भेटतच नव्हते. आम्ही लोकांमध्येच फिरलो, लोकांचे प्रश्न घेऊन कलेक्टर किंवा सरकार असेल त्याच्याबरोबर आम्ही लढलो. आणि लोकांना खात्री पटली की हा माणूस बरा आहे आणि हा काहीतरी काम करू शकतो आहे. आणि म्हणून 80 सालीसुद्धा म्हणजे ते 7,000-7,500 पहिले मिळाले आहे 78ला, पण 80 साली 27,000 मतं मिळाली. ती पण कमीच होती, परंतु जास्त मिळाली आणि इतरांपेक्षा जास्त होती. त्यावेळेस 7 उमेदवार होते आणि मी विजयी झालो. आणि त्याच्यानंतर 85 साली, नंतर 90ला, 95ला मात्र मला हार खावी लागली. कारण सतत निवडून येत असताना आमच्याकडं एक दुसरा उमेदवार तयार झाला. तो म्हणायचे यांनी काय केलं, 4 वेळेस तुम्ही निवडून 4-5 वेळेस निवडून दिलं, परंतु मी जर निवडून आलो तर 4थीच्या मुलीला पण मी नर्स करून टाकेल, अमकं करून टाकेल. लोकांना वाटलं खरी गोष्ट आहे आणि त्याने ते सरकार आपल्या त्यावेळेचे इलेक्शन जिंकलं. परंतु 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये त्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं 95 ते 99पर्यंत. 4 वर्षामध्ये तो अनुभव घेतला. 99 साली पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळेस लोकांनी मला कुठल्याही प्रकारचा खर्च न येऊ देता मला निवडून दिलं. आणि अशा प्रकारे मी 7 वेळेस मागे पुढे जे काही 2-3 वेळेस माझा पराभव झाला, 7 वेळेस मी निवडून आलो. आणि याच्यामध्ये मला जे काही आयुष्यामधलं लोकांमध्ये जाण्याचं जी संधी मिळाली. आमच्याकडे म्हातारी माणसं बरीच मोठी आहेत, त्या लोकांना खायला नाही, काही नाही, सून पण त्याला भाकर देत नव्हती. सरकारची योजना पाहून आम्ही तो विचार केला आणि संबंध म्हणजे आदिवासी पट्ट्यामध्ये ही चळवळ उभी केली की म्हाताऱ्या माणसाला पेन्शन मिळवून देणं. आणि ते पेन्शन सर्वप्रथम 250 रुपये पहिलं आम्ही मिळवून दिलं. महाराष्ट्रात मला वाटतं आहे की पहिल्याच वेळेस आपले स्वरूपसिंग नाईक म्हणून होते, त्यांच्या हस्ते आमच्या तालुक्यामध्ये पहिलं वाटप केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही चळवळ केली, लोकांचे अजून फॉर्म भरून घेतले, प्रकरणं केली. आज सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पारनेर सोडता पारनेरला आता सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत नगर जिल्ह्यामधल्या. परंतु त्यावेळेस आम्ही जवळजवळ 14,000 लोकांना वृद्धापकाळ, निराधार, विधवा अशा लोकांना आम्ही पेन्शन मिळवून दिली. त्यामुळं म्हातारे लोकांचा विश्वास हा आमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आजही आहे. त्याच्यानंतर रेशनचं कांबळे साहेब आपल्या इथं आपण परिचय देताना सांगितलं की आम्हाला जे काही रेशन दुकानदार मध्येच काळाबाजार करतात तो थांबवण्यासाठी डायरेक्ट 6 महिने किंवा 3 महिन्याचं त्या लोकांना घरपोच धान्य पोहोचवून द्यायचं, त्याच्यात 1 किलोसुद्धा मागे पुढे होत नाही. आणि ही कल्पना जेव्हा आम्ही कलेक्टरसमोर मांडली, कलेक्टर म्हणायचं असं कधी होईल का? म्हटलं होऊ शकतं आहे. आणि त्याच्यात शेखर गायकवाड नावाचे तिथं अप्पर जिल्हाधिकारी होते, त्यांनी मनावर घेतलं आणि ही कल्पना पहिली आमच्याच गावामध्ये सुरू केली. आणि ती जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती लागू केली त्यावेळेस आर आबांनीसुद्धा आपल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये ही आग्रहाने तिथं लागू करायला लावली. आणि नंतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही लागू केली. परंतु जे स्वस्त धान्य दुकानाचे प्रतिनिधी आहेत, व्यापारी आहेत, त्या लोकांच्या पोटात गोळा उठला आणि ही योजना महाराष्ट्रात तूर्त तरी बंद आहे. ती पूर्वीसारखीच अजून करायला लागले, कारण त्याच्यात काळा बाजार याच्यात करताच येत नाही. आणि त्याच्यामुळं ती योजना बंद करून टाकली, पुन्हा पूर्ववत चालू केलेली आहे. आणि म्हणून ह्या योजनेचं महत्त्व इतर राज्यांनी
म्हणजे ओळखलं तिथं चालू केलेली आहे. पण महाराष्ट्रात मात्र त्या योजनेला जरा उतरती कळा आलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न कायमस्वरूपी त्यांना काहीतरी मिळावं ह्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून लोकांवरती एकत्र आणून आणि दबाव टाकून म्हणजे प्रशासनावरती हे योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या गावामध्ये तो राहतोय त्या गावाच्या थोडंसं बाजूला गेलं की फॉरेस्ट लागतं आहे. त्याला कुठेही म्हणजे स्वतःची जमीन नसलेला माणूस त्याला कुठंच अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही गोदूताई परुळेकर ह्यांच्या प्रेरणेने आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जी चळवळ उभी होती, जी चळवळ काम करायची, त्या चळवळीचा अनुभव करून आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही जमीन बळकाव आंदोलन हे सुरू केलं. सुरुवातीला सर्वच पक्षाचे लोक म्हणायचे आयुष्य जाईल तरी सरकारी जमीन मिळणार नाही. परंतु ह्या जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक आम्ही आंदोलनं केली, अनेक सत्याग्रह केले, मोठमोठ्या चळवळी केल्या, गोळीबार पण झाले. त्याच्यामध्ये आमचे नाशिक जिल्ह्यामधले एकूण 5 लोक मेली. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 62 लोक ह्या चळवळीमध्ये मारले गेले. परंतु संबंध देशामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने त्यावेळेस हा कायदा करावा लागला. आणि अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय भारताच्या इतिहासामध्ये जमीन वाटपाचा नंतरच्या काळामध्ये कधीच झाला नव्हता. तो ऐतिहासिक निर्णय ह्या 2005 साली घेतला गेला. आणि जी जमीन ज्या आदिवासीच्या ताब्यात आहे त्या जमिनीचा हक्क हा त्या माणसाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा कायदा हा 2005 साली म्हणजे पार्लमेंटमध्ये आला. 2008 साली त्याचे म्हणजे नियमामध्ये रूपांतर झालं आणि आता तो लागू आहे. परंतु ते सरकार गेलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद ही पार्लमेंटमध्ये कमी झाली आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करताना मात्र आता फार फाटे फोडायला लागलेले आहेत. कारण फॉरेस्टवाल्यांनी जे सांगितलं की याला 2च गुंठे द्या, तेवढेच कलेक्टरने मान्य केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या हातामध्ये आज 5 एकर जमीन आहे, 7 एकर जमीन आहे. परंतु फॉरेस्टवाल्यांच्या रिपोर्टप्रमाणे त्याला 2च गुंठे द्यायचे, तर 2च गुंठे मिळालेले आहेत. आणि म्हणून याच्यावरती सुद्धा अजून पुढच्या भविष्यामध्ये त्या माणसाला त्याच्या ताब्यात असलेली त्याची जमीन ही पूर्णपणे मिळवून देण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकार आमचं नाही आहे, आमच्या विचाराचं नाही आहे. पण आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही लढत आलो आहे, जे जे प्रश्न आम्हाला वाटले की ह्या माणसाला मिळाले पाहिजेत ते मिळवून देण्यामध्ये बऱ्याचशा अंशी आम्हाला यश आलेलं आहे. आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, आमचा जनतेवर विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे की हे जे राहिलेले आहे उर्वरित प्रश्न आहेत, हे प्रश्नसुद्धा येत्या काही काळामध्ये आम्ही जनतेच्या पर्यंत पोचवून देऊ, अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे. जे कांबळे साहेबांनी सांगितलं की सगळ्यात म्हणजे गरिबीचं कारण असेल तर अज्ञान, शिक्षण नसेल तर श्रीमंत जरी असला तर त्याला काही कळत नाही. आमच्याकडचे चांगले चांगले ज्याच्याकडे पैसे होते, धनधान्य होतं, ते श्रीमंत लोक दुसऱ्या पिढीमध्ये गरीब होऊन गेले. परंतु ज्याच्याकडे ज्ञान आहे तो गरीब असला तरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपलं आयुष्यमान आक्रमित असतोय. आणि म्हणून आम्ही विचार केला की निवळ ही चळवळ करून लोकांना जमीन देऊन, कोणाला तरी रोजगार हमीचं काम देऊन, रेशन धान्य त्याला घरपोच पोचवून ही गरिबी दूर होईल किंवा हा माणूस सुखी होईल असं होणार नाही. आणि म्हणून आम्ही शाळेची सुरुवात केली. कांबळे साहेबांनी आम्हाला अनेक वेळेस येऊन मार्गदर्शन केलेलं, आमच्या शिक्षकांचे प्रबोधन वर्ग घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारची शाळा कशी उभी करायची याच्या बाबतीमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारचे ज्ञानी माणसं आम्ही आमच्या शाळेमध्ये बोलवून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज आम्हाला यातून थोडा समाधान आहे की आमची मुलं फॉरेस्टमध्ये फॉरेस्टर असतील, RFO असतील, कारण ते मुलं स्पोर्टमध्ये 1 नंबर आहे. आमची मुलं जी स्कॉलरशिपमध्ये किंवा मार्कमध्ये आदिवासी असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये 3-4 पोरं दरवर्षी आमची राहतात. आणि त्याला स्कॉलरशिप ही
1,20,000 किंवा 80,000 अशा प्रकारची दरवर्षी 5-6 मुलांना ती मिळत असते. त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा आमची मुलं अत्यंत चांगल्या प्रकारची म्हणजे आपली स्किल दाखवून आणि राज्य पातळीवरती जातात आणि त्यातूनच जे खेळाडू मुलं आहेत ते नोकरीमध्ये सिलेक्ट होतात. आमची एक मुलगी हेमलता गायकवाड म्हणून महाराष्ट्रातून जी मुलं एव्हरेस्टवरती गेली, जवळजवळ 3-4 हजार मुलं गेली, त्याच्यातले 9 मुलं फक्त एव्हरेस्टवर गेली, म्हणजे एव्हरेस्ट सर केलं. त्याच्यामध्ये हेमलता गायकवाड नावाची मुलगी ही पहिलीपासून तर 12वीपर्यंत ही आमच्याचकडे होती आणि तिला व्यवस्थितपणे खो खोमध्ये ती म्हणजे प्लेयर होती आणि त्या खो खोमधूनच तिला जरा सिलेक्शन झालं तिचं आणि ट्रेनिंगला गेली. संबंध ट्रेनिंगचा खर्च संस्थेने केला आणि त्या 9मध्ये ही मुलगी तिथं म्हणजे त्याच्यामध्ये यशस्वी झाली. ह्या मुलीला 25 लाख रुपये बक्षीस मिळालं आणि स्कॉलरशिप जवळजवळ 50,000 दरवर्षी तिला मिळते. आता पुण्याला ती UPSCची परीक्षेची तयारी करून राहिलेली आहे. आणि म्हणून आम्हाला हे जे काही मी काम केलेलं आहे हे काम म्हणजे असं स्पॉन्टेनियसली आहे, कोणीतरी मार्गदर्शन करतं आहे म्हणून आपण केलं असं काही नाही. आई वडील अशिक्षित होते, मार्गदर्शनाचा सवालच नाही, परंतु जे काही आम्हाला योग्य वाटलं समाजासाठी काम करायची ती तयारी आहे आणि ती योग्य पद्धतीने गेली पाहिजे, योग्य दिशेने गेली पाहिजे. आम्हाला कळलं त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आपल्या संस्थेसारख्या अत्यंत प्रगल्भ अशा विचाराच्या संस्थेने आम्हाला पुरस्कारासाठी निवड केली. मला वाटतं आहे की मी केलेल्या कामाची ही पावती आहे, लहानशी पावती आहे आणि आपण त्याचं परीक्षण करून मला ही पुरस्कार दिला, याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो आहे. एकच सांगताना की आम्ही जो काही एकंदरीत मुंबईला जे काही विविध प्रश्न होते त्याच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटवरती पायी मोर्चा काढला आणि त्या पायी मोर्चाची जी कल्पना होती ती माझा मुलगा एक आहे इंद्रजित म्हणून इथं आलेला आहे. एक दिवशी सांगलीलाच असताना इथं चर्चा झाली की आपल्याला काहीतरी आंदोलन करावं लागेल. मग आंदोलन कसं करायचं, तर कुठं जेलभरो करायचा, रस्ता रोको करायचा, प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून काहीतरी केलं पाहिजे. परंतु एक अभिनव कल्पना म्हणून त्याने मला सहज बोलला की आपण मुंबईला पायी पायी जाऊ. बरेच आम्ही नंतर विचार केला, बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मुंबईचा पायी प्रवास म्हणजे शक्यच नाही. आम्ही आमच्या तालुक्यात पण विचारलं लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना की मुंबईला आपल्याला पायी पायी मोर्चा घ्यायचा आहे, लोक तयार होतील का. जे प्रमुख कार्यकर्ते होते ते म्हणायचे अरे 5 किलोमीटरवरच्या बाजाराच्या ठिकाणी जर गाडी नसेल तर तो माणूस आपलं सामान घेऊन अजून घरी आणून ठेवतोय, गाडी नाही म्हणून. आणि इथं तर मुंबईचा 208 किलोमीटरचा प्रवास आहे, हा कशा शक्य आहे, कोणी येणारच नाही. परंतु आम्ही जेव्हा तयारी केली तेव्हा सामान्य लोक मात्र आमच्यावरती विश्वास ठेवून सगळं शिदापाणी बांधून आणि 8-10 दिवसाची तयारी करून आणि आमच्याबरोबर निघायला तयार झाले. आणि जेव्हा 15,000 लोक सुरुवातीला नाशिकहून आम्ही निघालो तेव्हा संख्या कमी होती आणि जसं आम्ही आपल्या इगतपुरीच्या त्या कसारा घाटाच्या टोकावरती घाटनदेवी नावाचं ठिकाण आहे, तिथं दुसऱ्या दिवशी आम्ही मुक्कामाला गेलो. तोपर्यंत आमच्याबरोबर फारशी माणसं नव्हती, मीडिया पण नव्हता, पोलीस पण नव्हते, त्यांना काही वाटतच नव्हतं. आणि प्रत्येकाला ही खात्री होती की हे पुढे निघाले की काही जो 2-3 दिवस गेले, लोक थकले, हे पुढे चालणारे चालतील पण पाठीमागे ह्यांच्या लोक राहणार नाही, ते अर्धेतून पळून जातील. पण जेव्हा घाटातून मोर्चा हा खाली उतरायला लागला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, टी व्हीवाल्यांना दखल घ्यावी लागली आणि सबंध 6 दिवस 6 मार्च ते 12 मार्चपर्यंत सबंध 6 दिवस हे टी व्हीवरती लाल वादळ म्हणून प्रसिद्ध झालं. आणि मग घरी राहिलेले लोक हे सुद्धा गाडी भाडं म्हणजे गाडीने किंवा काही एसटीने काही टेम्पोने हे आमच्या मोर्चाला येऊन भेटले. आणि मुंबईपर्यंत जाताना याची म्हणजे जी संख्या होती ती 50,000च्या जवळपास गेली.
आणि अशा प्रकारे आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर सोमय्या मैदानवरती शेवटच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला रात्री सोमय्या मैदानवरती 24 किलोमीटर त्या दिवशी प्रवास करून आणि मुक्कामाला थांबलो. लोक कसे तरी जेवण वगैरे करून कोणी अंग टाकलं होतं. पोलिसांचा तगादा होता की उद्याला परीक्षा सुरू होते आणि ह्या परीक्षेमध्ये 10वीची परीक्षाच आहे आणि तुमचा जर मोर्चा पायी निघाला तर मुंबईमधले बरेचसे रस्ते बंद होऊन जातील आणि मुलांना म्हणजे परीक्षेला जाणं अवघड होईल. मुलांची परीक्षा जर टळली तर त्या मुलांचं नुकसान होईल. तुमचा म्हणजे पालक लोक तुम्हाला पण बोलतील, प्रशासनाला पण नावं ठेवतील आणि म्हणून यातून काहीतरी मार्ग काढू. सोमय्या मैदानावर सरकारचे सगळे मंत्री संबंधित मंत्री बोलून घेऊ आणि इथं तुमचा मोर्चाच्या मागण्या काय असतील ते आपण मिटवू. परंतु आम्ही त्यांना सांगितलं आम्ही जे ठरवलेलं आहे तिथं जाणार म्हणजे जाणार, इथं आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून त्यांनी बेस्टच्या सगळ्या बसेस बोलवल्या. तुम्हाला नाही जायचं म्हणजे याच्यामध्ये पायी पायी जायचं नसेल तर तुम्ही गाडीमध्ये बसा आणि तुम्हाला आझाद मैदानावर नेऊन सोडतोय. आझाद मैदानचं आणि सोमय्या मैदानचं अंतर जवळजवळ 16-17 किलोमीटर आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं, म्हटलं एवढं 200 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो आणि तुम्हीच म्हणणार की लोकांना त्राण राहिला नव्हता, त्यांना गाडीमध्ये भरून आम्ही इथंपर्यंत आणलं. हे उपकाराची भाषा आम्ही ऐकायला तयार नाही. आमचा जोपर्यंत जो मुद्दा आहे तो सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार. पण म्हणे मग परीक्षेचं काय? उद्याचा जर संबंध मुंबई डिस्टर्ब झाली, मुलांना परीक्षा देता आली नाही तर संबंध मुंबईमध्ये फार बोंबाबोंब होईल आणि त्याचं खापर सरकारवर पण फुटेल, तुम्ही पण बदनाम व्हाल. म्हटलं त्याची चिंता अजिबात करू नका. म्हणे कशी काय? म्हटलं आम्ही काय करायचं ते ठरवू. आणि 2 वाजले रात्रीचे आम्ही घोषणा दिली आणि त्या घोषणा दिल्यानंतर 1 मिनिटामध्ये लोक खडे म्हणजे आपले जागे होऊन उठून बसले आणि त्यांना आम्ही विचारलं की उद्याला परीक्षा आहे, मुलांची नुकसान होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आपले प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्यालासुद्धा कुठंही ह्या सरकारने नावं ठेवता कामा नये, याच्यासाठी आपल्याला निघावं लागेल. लोकांनी 1 मिनिटामध्ये सांगितलं रात्री चालायला तयार आहोत आम्ही. जी माणसं 24 तास प्रवास करून निवळ अंग टेकलं होतं ती माणसं अजून म्हणजे उठून उभी राहिली आणि लाईन धरून चालायला लागली. आपले गिरीश महाजन साहेब हे ते सर्व चमत्कार पाहून आमच्याबरोबर त्यातील जवळजवळ 10 किलोमीटर आमच्याबरोबर बॉम्बे सेंट्रलपर्यंत चालत आले. आणि म्हणून म्हणजे हे जे काही एकंदरीत पाहिलं मुंबईच्या लोकांनीसुद्धा आम्हाला म्हणजे एवढ्या रात्री म्हणजे पहाटेपर्यंत रस्त्यामध्ये पाणी, फळं, खजूर, चहा, बिस्किटं हे संबंध रस्त्यामध्ये तिथंपर्यंत ज्याला लागेल तेवढं त्यांनी दिलं. आणि म्हणून आम्हाला वाटतं आहे की लढणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहते आणि ते आम्हाला दिसलं. ही जनता निवळ गरजू जनता नाही तर गरजू जनता होती ती आमच्याकडची, ज्याला खायला मिळत नाही, ज्याचा प्लॉटाचा प्रश्न होता, ज्याला पेन्शन 600 रुपये मिळत होतं, अशी माणसं जी गरजू होती ही मोर्चाला होती. परंतु जी लढायला निघाली त्यांचे जे प्रवासातील एकंदरीत त्यांचं ध्येय आणि त्यांचा निर्धार पाहिला. कांबळे साहेबांनी सांगितलं की पायातून रक्त निघत होतं तरी म्हातारी चालत होती. हा निर्धार पाहिल्यानंतर लोकांनी त्यांना चपला दिल्या, खायला अन्न दिलं, त्यांना गाडीमध्ये बसण्याची विनंती केली. पण लोक म्हणायचे माझा पायला जखम झाले, पाय तुटला तरी चालेल पण मी पुढे जाणारच आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर मुंबईच्या लोकांनी जवळजवळ ट्रका भरून पाण्याच्या बाटल्या आणल्या, ट्रका भरून बिस्किटाचे पुढे दिले. मुंबईच्या लोकांचा तर काही प्रश्न नव्हता. परंतु जेव्हा लढाई सुरू होते त्यावेळेस मला वाटतंय की योग्य विषय घेऊन योग्य दिशा घेऊन आपण लढाईचं रणशिंग फुंकलं तर मदत करणारे हात हजारो उभे राहतात. मदतीचा मोठा प्रवाह आपल्याकडे वळता होतोय हे आम्ही त्या लढाईतून पाहिलेलं आहे. आणि म्हणून आमचे काही अजून प्रश्न आहेत, सगळे सुटले अशातला पण भाग नाही. आज आदिवासींचे जागेवरती जवळजवळ 1 लाख आणि 5,000 बिगर आदिवासी लोक बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरीला आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे
की हे आदिवासी बोगस आदिवासी हे बाजूला करा आणि खरे आदिवासी भरा, परंतु महाराष्ट्र सरकारने 11 महिन्याची त्यांना मुदतवाढ देऊन आतापर्यंत म्हणजे ते पुढे ठेवलेलेच आहेत नोकरीत. म्हणजे आदिवासी पूर्वी अडाणी होता ठीक आहे, परंतु आता आदिवासी क्वालिफाईड आहे, तो MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये पास होतोय, सगळ्या पदावरती तो योग्य पद्धतीने काम करू शकतोय, तो पात्र आहे. पण तो पात्रतेला डावलून आणि बिगर आदिवासी बोगस लोक हे आदिवासीच्या जागेवर भरून त्यांना अजून मागे टाकण्याचं काम हे सरकार करतं आहे. असे अनेक प्रश्न अजून आहेत, जे वन जमिनीचा प्रश्न असेल, आम्ही हे वृद्धापकाळाचा जो प्रश्न होता, 600 रुपये सरकार पैसे देत होते, ते ह्या मोर्चामुळं 1000 रुपये संबंध महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही मिळवून दिले. त्याचबरोबर पोलीस पाटलांचा अनेक वेळेस मोर्चे निघत होते, आम्हाला मानधन मिळवून द्या, वाढवून द्या म्हणून, परंतु आमच्या मोर्चामध्ये त्यांची पण मागणी टाकली होती. 3000 रुपये त्यांना मानधन मिळत होतं, ते 3000चं आम्ही मागणी केली होती की याला 15000 तरी द्या, कारण कोतवालाला पगार आहे 7,500 आणि पाटलाला 3000. तर पाटील काय म्हटला तर तो गावाचा प्रमुख म्हणून मानला जातोय. कोतवाल हा तलाठ्याचा किंवा पाटलाचा आदेश पाळणारा, परंतु कोतवालाला पेमेंट जास्त, मानधन जास्त आणि पाटलाला कमी, आणि म्हणून आम्ही ते सरकारला पण पटवून दिलं. RR आबा त्यावेळेस होते, त्यांनाही सांगितलं की हे बरोबर नाही आहे, आणि म्हणून त्यांनी आपले याचं जे पेमेंट आहे पोलीस पाटलांचं, ते म्हणायचे हे आपले त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एवढं नाही आम्ही देणार, परंतु त्याच्यामध्ये वाढ करू, आणि 6500 रुपये 3500ची वाढ करून 6500 रुपये पोलीस पाटलांचं पण पेमेंट वाढवून दिलं. पण असे अजून बरेचसे काही प्रश्न आहेत की ज्याच्यावरती सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. लोकांचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत, आणि त्याच्यासाठी आम्हाला परत एकदा कुठेतरी आंदोलनाचा रणशिंग फुंकावं लागेल. आपल्यासारखे सर्व जे जाणते लोक आहात, जाणत्या संस्था आहेत, अत्यंत विचारपूर्वक आपण इथं हे सर्व चालवतोय. आताच आम्ही पाहून आलो, ह्या संबंध संस्थेचं काम एकूण 40 एकरमध्ये पसरलेला हा पसारा, वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्यात जे काही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातोय, त्यांच्या कलेने त्यांचे म्हणजे गुणाचा विकास होतोय, हे पाहिल्यानं मला वाटतं आहे की अशाही काही महाराष्ट्रामध्ये संस्था आहेत की तिथं मुलाचं परीक्षण करून त्याचं योग्य मूल्यमापन करून त्याला कोणत्या दिशेला टाकायचं, घोडस्वारीमध्ये टाकायचं किंवा तिरंदाजीमध्ये टाकायचं, नेमबाजीमध्ये टाकायचं, की तो चित्रकलेमध्ये प्रथम येईल, खेळामध्ये पुढे जाईल की अभ्यासामध्ये पुढे जाईल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्याच्या बुद्धिमत्तेच्या परीक्षा घेऊन आणि त्याला जर अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं तर मला खात्री वाटते की मानव जातीमधले जे वेगवेगळे पैलू असलेली माणसं आहेत ती त्या क्षेत्रामध्ये नक्कीच आपलं नाव कमवू शकतात. आणि अशा प्रकारच्या संस्था, गुणवंत संस्था ह्या आपल्या समाजामध्ये काम करतात. कांबळे साहेबांसारखे माजी विद्यार्थी अजून ह्या संस्थेचा म्हणजे जी की नाळ आहे ती अजून घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम करून इथं संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. मला खात्री आहे की अशा प्रकारच्या संस्थेने माझा सन्मान केला, हा मी माझा खरोखर महान सन्मान मानतोय. आणि अशा प्रकारचा जो आजपर्यंत आपण केलेल्या कार्याचा एकंदरीत पाठीमागचा इतिहास पाहता आपण सुद्धा ज्या लोकांना हा सन्मान म्हणजे बहाल केलेला आहे ती माणसं कुठेतरी म्हणजे समाजाच्या क्षेत्रामध्ये ही अग्रेसर आहेत. काहीतरी लोकांमध्ये केलेलं काम आहे त्याचं परीक्षण म्हणून आपण त्यांना पावती दिलेली आहे. मी आपल्या संस्थेचं म्हणजे मनपूर्वक आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. लाल सलाम. धन्यवाद सर. आपलं काम अफाट आहे, सगळं कल्पनातीत आहे आपलं काम सर. अति कष्ट घेतले तरी ना त्याजावे, करी घेतले कार्य सिद्धीस न्यावे, मनी संकटांची क्षितिना धरावी, उरी तेवती ध्येयनिष्ठा असावी. अत्यंत ध्येयनिष्ठेनं आपण कार्यरत आहात, आपल्याला खरोखर सलाम. यानंतर मी अध्यक्षीय मनोगतासाठी विनंती करणार आहे, मार्गदर्शन करण्याची विनंती करणार आहे. माननीय डॉक्टर जयसिंगराव
पवार सर यांना. सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेल्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम प्राचार्य पी.बी. पाटील आणि माई यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. गौतमनं आपल्या प्रास्ताविकामध्ये किंवा लोकांचा वेलकम करत असताना प्राचार्य पी.बी. पाटलांचं एक सूत्र सांगितलं आणि ते असं की चांगल्याला चांगलं म्हणायला अनुमान करू नका आणि वाईटाला वाईट म्हणण्यास धाडस दाखवा, तिथेही मागं पडू नका. तर आज हा चांगल्याला चांगलं म्हणण्याचा दिवस आहे असं मी मानतो. खरं म्हणजे माझे मित्र उत्तम कांबळेंनी इतकं चांगलं बॅटिंग केलेलं आहे की आता मला काय फारसं उरलेलं नाही आहे. मी थोडंसंच बोलणार आहे. मला जे या क्षणाला भावतंय ते बोलणार आहे. तुम्ही मोठं काम केलं. आदिवासींचे प्रश्न वेगळे आहेत, देशावरच्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत, कृष्णाकाठच्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. ते जमिनीला मीठ फुटलं आम झालं, हे प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत. वानवा येथील लढा देणाऱ्या माणसाची. आणि म्हणून जेव्हा तुमचा गौरव करताना तुम्ही 8 वेळा विधानसभा लढवली आणि विजयी झाला, तर आम्हाला देशावरच्या लोकांना फार कौतुक वाटतं. कारण आमचा नगरसेवक जेव्हा एका वेळेला 80,000 लाख 1 कोटी रुपये खर्च करतो निवडणुकीला, त्यावेळेला आपण 14,000 पहिल्यांदा निवडणूक लढवली. खरं म्हणजे आपल्यासारखा आमदार बघायला मिळणं सुद्धा एक प्रकारे भाग्य आहे. कारण आमच्याकडं सगळे जे राजकारणी लोक आहेत त्यांनी मला माफी करावी, तसे काय तुम्ही राजकारणी दिसत नाही. काल माझ्यावर विश्वास ठेवा, काल माझ्याकडं नांदेड भागातील एक 40-45 वर्षाचा तरुण आलेला होता. तो म्हणाला की मला जरा सल्ला पाहिजे. म्हणलो मी तुला काय राजकारणामध्ये सल्ला देणार आहे. तर मी पुढच्या विधानसभेला उभा राहणार आहे. मी त्याला साधा प्रश्न विचारला की तुझ्याकडे किती कोटी रुपये आहेत. तर म्हणा मी जमवलेत. 45 वर्षाचा मी 8 ते 10 आमदारांचा PR आहे म्हणाला, पब्लिक रिलेशन ऑफिसर PRO. आणि ते मला साधारणपणे 2 ते 3 लाख रुपये पर मंथ देतात. हो काय राजकारण आहे. या राजकारणात आम्ही उभे आहोत तेव्हा आम्हाला असं वाटतं की हा जीवा गावीत कोण आहे.
असा माणूस तुम्हाला बघायला मिळणं हे सुद्धा विशेष आहे हो. असा माणूस असू शकतो लोकशाहीमध्ये. तर त्याला मी म्हटलं, तो म्हणाला बरोबर आहे तुमचं. आम्हाला जेव्हा तिकीट दिलं जातं, मी पक्षाचं नाव घेत नाही, त्यावेळेला 2च प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे तुझी जात कोणती आणि तू किती पैसे खर्च करू शकतोस. या पार्श्वभूमीवर आम्ही तुमचा सन्मान करत आहोत, लक्षात घ्या. आम्हाला काही समजत नाही, आम्हाला कोणाला तरी आणून सन्मान करायचा आहे असं नाही. आमच्या दृष्टीनं तुम्ही एक्सेप्शनल आहात. आमच्या दृष्टीनं तुम्ही एक मोठी प्रदर्शनात ठेवावी अशी वस्तू आहात. अँटिक आहात. सध्याच्या काळामध्ये अँटिक पडलेला आहात तुम्ही. मला माहीत नाही तुमच्याकडे काय परिस्थिती. पण आमच्या कोल्हापूरमध्ये इथं आलेत आमचे मित्र आहेत, प्राध्यापक नारकर. निवडणुकीमध्ये, कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये 5 मतं जर असतील तर 25,000 रुपये पाकिटात घालून घरपोच केले जातात. या पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्याकडे बघतो. या पार्श्वभूमीवर आम्ही म्हणतो की हा माणूस 50,000 लोकांचा मोर्चा हा विधानसभेवर काढतो. काय दिले तुम्ही त्यांना? काय मिळालं? आमच्याकडे आदिवासी नाही आहेत, आमच्याकडे तुमचा काही उपयोग नाही असा त्याचा अर्थ होईल. पण मी थोडासा संशोधक असल्यामुळं तुमचं जे अफाट काम आहे त्यातला एक भाग मी घेतला. कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही आहे. पण लग्नामध्ये जो प्रचंड खर्च होतो त्याला तुम्ही विरोध केला. सामुदायिक लग्न, त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या मुलाचं लग्न, हे आमच्याकडे घडत नाही. आमच्याकडे बड्या माणसाचं लग्न असलं तर त्यात एखाद दुसऱ्याचं लग्न खपून जातं. पण सामुदायिक लग्न 100-200 आहेत आणि त्यात आपल्या मुलाचं लग्न आहे, असं आमच्याकडे घडत नाही. ते आपण घडवलं. मित्रहो, समाजामध्ये ज्या अनेक घटना घडतात त्यामुळं मी फार अस्वस्थ होतो. आता कदाचित ते चुकीचं असेल, माझं अस्वस्थ. हा आमचा समाज सुधारणार केव्हा? श्रीमंत झाला म्हणजे सुधारलं नव्हे. पैशानं श्रीमंत होणं म्हणजे सुधारणा होणं नव्हे, प्रगत होणं नव्हे. तो शहाणा झाला का? आपण जे करतोय ते समाजाच्या उपयोगाचं आहे का? समाजाला काय आदर्शभूत म्हणून आपण काही ठेवू शकतो का? आणि म्हणून गेल्या 15 दिवसापूर्वी हे मला आलेले अनुभव मी सांगतोय. 15 दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या नातवाचं लग्न झालं पुण्याला. माझ्या मुली गेल्या होत्या. त्यांनी सांगितलं, बाबा मुख्य जेवण जे होतं त्याची किंमत होती 1600 रुपये आणि असे 2000 लोकांची पंगत होती. मी लगेच हिशेब म्हटला, 16 दुनी 32 लाख रुपये. 32 लाख रुपये एका जेवणाला. पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळ्यांची व्यवस्था केलेली होती. हे नवश्रीमंत आहेत, मराठ्यांच्यातले नवश्रीमंत आहेत. मी माझ्या समाजाबद्दल बोलायला मोकळा आहे.
म्हणजे आम्ही असंच करणार आहोत का की पैसा मिळवायचा मिळवायचा आणि दोनच गोष्टीवर खर्च करायचा, एक म्हणजे देवधर्मावर, शिर्डीच्या साईबाबाला मुकुट किंवा 1 किलो 2 किलो सोनं, किंवा आपल्या मुलींच्या लग्नामध्ये प्रचंड पैसा खर्च करायचा. याच्याकडे जा आणि म्हणा की गावामध्ये शाळेचं बांधकाम चालू आहे, 1 लाख रुपये दे, तो देणार नाही. तो 50 लाख हे सांगेल, कारण सांगेल, एक्सक्युजेस सांगेल. आम्ही काय घेणार आहोत का नाही? का नुसताच आम्ही गावितांचा सत्कार करणार आहोत? सत्कार करणाऱ्यांनी जाणार. आता इथं बसलेले आहेत भगिनी, खूप श्रीमंत घरातून कदाचित आल्या असतील. जरा सांगा नवऱ्याला, सासऱ्याला की हे वावगं आहे, असं करू नका. तो पैसा जरा समाजासाठी द्या. आणि हे आम्ही केव्हा शिकणार? ही पाकिटामध्ये पैसे घालून न देता सुद्धा माणूस निवडून येऊ शकतो. हे तुमच्यापासून शिकण्यासारखं आहे. हे महाराष्ट्राने शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्राने शिकण्यासारखं आहे. हे राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे. पण राजकारण्यांना आता घाई झालेली आहे. हे थांबायला तयार नाहीत. अहो, तुम्ही शून्यापासून सुरुवात केली ना, शून्यापासून सुरुवात केली. ज्या लोकांना खरं म्हणजे शिक्षणापासून सुरुवात केली, आणि ते बरोबर आहे. 100-150 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला आपण तर असं दिसतं की ज्योतिबांनी सुरुवात सुद्धा शिक्षणापासून केली. जग बदलायचं असेल, संघटन तर करायला पाहिजेच, शिक्षणापासून केली. शाहू महाराजांनी सुद्धा शिक्षणापासून सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकरांनी 3 शब्दांचा मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तिथं सुद्धा शिक्षण आहे. तेव्हा शिक्षण, संघटन आणि संघर्ष, तुम्ही खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आहात. आणि आम्हाला आनंद आहे, अभिमान वाटतो की तुमच्यासारखी माणसं आज आहेत. तुम्ही कम्युनिस्ट आहात का, तुम्ही अमुक आहात का, तमुक आहात का, हा आमच्या डोक्यातही विषय येत नाही. आमचे पानसरे साहेब नेहमी म्हणायचे, चांगला आहे हो, पण कम्युनिस्ट आहे. हे मला काय एवढे जरे कम्युनिस्ट ही शिवी झाली. माणूस चांगला आहे पण काय हो, तो कम्युनिस्ट आहे. आपण कम्युनिस्टही आहात आणि चांगलेही आहात, याचा अभिमान आम्हाला आहे. माओनं 5000 मैलाची लाँग मार्च काढली, तिथं राजकीय क्रांतीसाठी काढली, तुम्ही सामाजिक क्रांतीसाठी काढली. तेव्हा तुमचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. आमच्यासारख्या लोकांना घेण्यासारखं खूप आहे तुमच्यापासून. विशेषतः निर्णायक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देतो. मग अणुशास्त्रज्ञ असेल, कृषीतज्ञ असेल, आणखीन काहीतरी असेल, थोडक्यात ज्यांनी जग बदलण्याचा प्रयत्न केला आपापल्या क्षेत्रामध्ये, त्यांचा सन्मान आम्ही प्राचार्य पी.बी. पाटलांच्या स्मृतीनिमित्त करत असतो. जाता जाता सांगायला हरकत नाही की गौतमनं फार चांगल्या प्रकारे संस्था चालवलेली आहे. इथं आलं की सगळं प्रसन्न वाटतं. अनेक उपक्रम चालू असतात आणि मनानं तो फार मोठा दिलदार माणूस आहे. माझी कन्या आली आहे, ती दरवर्षी सुट्टीमध्ये असे शिबिर घेते, ती आणि पानसऱ्यांची सूनबाई. गौतमनं मला सांगितलं, दर सुट्टीमध्ये यायचं आणि नेहमी या ठिकाणी तुम्ही शिबिर घेऊ शकता,
सगळी जबाबदारी माझ्याकडे. अहो त्यांना मोठ्या पंचायत पडायची जागेपासून, जागा कुणाची? अहो विशेषतः इथं तुम्ही पानसऱ्यांची सून म्हटल्यानंतरच मुळात लोक जरा हे करायचे. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रबोधनाचं कार्य अखंडपणे या संस्थेनं चालू केलेलं आहे. आणि प्राचार्य पी बी पाटलांनी आयुष्यभर काय केलं असेल तर समाजाचं प्रबोधन केलं. आणि म्हणून तीच परंपरा चालू ठेवलेली आहे. उत्तम प्रकारची साथ उत्तम कांबळेंची त्यांना मिळालेली आहे. आम्ही आहोतच, परंतु आम्ही आता आशीर्वादापुरते आहोत असं मला वाटतंय. पण चांगली गोष्ट करताय, धन्यवाद देतो तुम्हाला. आणि आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण दरवर्षी जमतोय. दरवर्षी मी हे सांगतोय की अरे काहीतरी ठरवून जावा, इथून काहीतरी ठरवा ना. आम्ही एवढा सत्कार करतोय, एवढं सगळं करतोय, ह्यांना सांगायची गरज नाही, लक्षात घ्या. आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही गुणांचा सत्कार करतो आणि तुमच्या समोर एक आदर्श उभा करतो. अरे हा आदर्श बघा. मी काय म्हणतो, 100 गुण असतील, एखादा गुण उचला ना जाता जाता. ठरवा, कोणता तर सांगू नका मला, पण ठरवा. कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. पुण्यातल्या एका कार्यक्रमात मी सांगितलं, आणि मी थांबतो. काय सांगितलं? साधी गोष्ट आहे. संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता, तिथे सत्कार केला त्यांनी. संभाजी ब्रिगेड आता उद्योजक कसा आपल्या समाजामध्ये तयार होतील इकडे त्यांनी लक्ष वळवलंय. हे म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण एक बघा म्हटलं की अर्थकारणाला तुम्ही महत्त्व द्या, त्याबद्दल माझं काही मत नाही. पण अर्थकारणाबरोबर समाजकार्यही लक्षात ठेवा थोडंसं. तुम्ही म्हणाल की एवढं कुठं समाजकार्य, आम्हाला कसं जमणार वगैरे. मी म्हटलं प्रत्येक गावामध्ये ब्रिगेडची माणसं आहेत. त्या तरुणांना सांगा की तुझ्या गावामध्ये एक ग्रंथालय सुरू कर. साधी गोष्ट, अवघड नाही. बरं ते सोडून द्या, ग्रंथालय म्हणजे पुन्हा जागा पाहिजे, हे पाहिजे. गावामध्ये लग्न होतात, वधूपित्याकडे जा आणि सांगा की रुखवतामध्ये एक पुस्तकाचं कपाट दे. किती सोपी गोष्ट आहे. पुस्तकाचं तुमच्याकडेही बघा, करता आलं तर तुम्हाला. वधूपित्याला सांगा की रुखवतामध्ये ते देतोस ना तू, कॉट देतोय, गादी देतोय, अमुक देतोय, तमुक देतोय. 4 मुलं असली तर 4 फ्रीज तिच्या घरामध्ये. ती सासू म्हणते काय करायचं फ्रीज. पुस्तक दिलीत कुणी? का देत नाही? पुस्तकाचा वावडा आहे. कपाट द्या. आणि तो जर नानू करायला लागला तर सोशल एक वर्गणी काढा. आणि त्या वर्गणीतून एक असं एक 8-10 पुस्तकं घेऊन, एक कपाट घेऊन त्याला भेट द्या. मला वाटत नाही इतका निलाजरा तो राहील. करता येईल का नाही? साधी गोष्ट आहे का नाही? आपण करत नाही. आम्ही जो सत्कार करतो आहे त्या पाठीमागची भूमिका, सत्कार मूर्तींच्या कर्तृत्वामधून भाव तुम्ही काहीतरी घ्यावे आणि जावे ही आहे. पुढच्या वर्षी आम्ही करणार आहोत, त्यावेळी ही भावना मी बोलून दाखवेन. तेव्हा तुमच्या कामाला आमचा नमस्कार आहे. लाल सलाम. उत्तमराव जेव्हा कम्युनिस्ट म्हणतो लाल सलाम, त्यावेळी मी लाल सलाम म्हणतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा दलित म्हणतो मला जय भीम, त्यावेळेलाही मी जय भीम म्हणतो. तुमचं काम आहे ना. भीमराव आंबेडकर काय फक्त
दलितांचेच नाहीत, आमचे पण आहेत ना. आणि त्या निमित्तानं त्यांचं स्मरण होत आहे. श्रीराम म्हणण्यापेक्षा जय भीम म्हणा, कारण श्रीराम काय आपण पाहिलं नाही. हा, श्रीराम म्हणायचं असेल तर म्हणा, माझं तसं काही हे नाही. असो, या ठिकाणी हा कार्यक्रम माझ्या हस्ते झाला, त्यामुळे मी तर आभार कोणाचे म्हणायचे हा एक प्रश्न आहे. पण आपण आलात तेव्हा पाहुण्यांचे मी आभार मानतो, आमच्या संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. आणि आमच्या संस्थेबद्दल तुम्ही धन्य उद्गार काढलेत, चांगले उद्गार काढलेत, त्याच्याबद्दलही आभार मानतो. तुमच्यापासून आमच्या ह्या तरुण पिढीला बरंच काही घेण्यासारखं आहे. काही मंडळी राजकारणात जातील, पण राजकारणाच्या अगोदर समाजकारण करणं आवश्यक आहे. हा जो संदेश तुमच्या या सगळ्या कृतीतून आणि उक्तीतून आम्हाला मिळाला, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. डॉक्टर जयसिंगराव पवार सर, आपण अध्यक्ष स्थान भूषवलं त्याबद्दल आपणाला मनापासून धन्यवाद. सनतकुमार आरवडे सर, आपण इथं आज उपस्थित राहिल्यात, आपणालाही धन्यवाद. उत्तमराव कांबळे सर, ॲडव्होकेट सतीश ज्ञानदेव पाटील सर, आपणालाही धन्यवाद. मान्य DS माने सर, उपसंचालक, आपणालाही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मयोगी पुरस्कार ज्यांना आज मिळालेला आहे ते सत्कारमूर्ती जीवा पांडू गावित सर, यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचे कुटुंबी आज इथं उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार, त्यांना धन्यवाद. त्यांच्या आपणाबरोबर आलेले सगळे आपल्या गावाहून कार्यकर्ते जे आले आहेत, तुमचे मित्रपरिवार जो आलेला आहे, त्यांना मनापासून धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि आमचे पत्रकार मित्र आज इथं उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद आणि आपणा सगळ्यांचे आभार. आपण सगळेजण उपस्थित जे आहात, आपणा सगळ्या उपस्थितांचे मी सदानंद गाडगीळ मनापासून आभार मानतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमानंतर चहापानाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे.